नमस्कार मित्रमैत्रिणी, आज आहे हवाई ट्रिपचा 8वा दिवस. आज आहे 24 जुलै. चला, आज आम्ही तुम्हाला फिरवतो कावीमधील काही स्पॉट. चला निघूया आपण. चला आपण पोहोचलो, जाऊया. कावीमधला आपला शेवटचा दिवस आहे आज, तर म्हटलं चला जेवढं होतंय तेवढं आपण बघूया. हे बघा, वाईल्ड लाईफ रिफ्यूज. आणि इथे डॉल्फिन वगैरे दिसू शकतात, आपल्याला डॉल्फिन वगैरे दिसू शकतात. आता हे आपल्यासारखेच आलेले लोक उशिरा. तुम्हाला व्ह्यू तरी दाखवते. तो तिकडे, हा इथून जायचा रस्ता आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला. आणि तो तिकडे लाईट हाऊस दिसला का? आता मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा, हळूहळू झूम करून दाखवते तुम्हाला. हे लाईट हाऊस, हे बघा, हा आहे कावीमधला लाईट हाऊस. ओके, आता एंट्री नाही, बंद झालं ते 30 PM लाच बंद होतं. हे बघा, दिसलं का तुम्हाला हे लाईट हाऊस? हे बघा, तर तुम्ही आलात की इथे नक्की व्हिजिट द्या. आणि आता हा समुद्र पण बघूया आपण. हे बघा, त्याच्या आजूबाजूचा व्ह्यू. हे बघा किती सुंदर. मस्तच. खूपच छान. पाण्याचा आवाज घ्या. आता मी माईक काढून टाकलाय. हे बघा, किती सुंदर आहे तो महासागर, पॅसिफिक महासागर. आणि हे लाईट हाऊस, यासोबत मी पिक्चर घेतले. अगदी अप्रतिम आहे हे लाईट हाऊससुद्धा आणि इथला व्ह्यूसुद्धा. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की मला सांगा. चला आपण आता ह्या बोर्डवरती काय बघूया. ह्या बोर्डवरती काय बघूया आपण. हे बघा, इथे हे वेगवेगळे पक्षी दिसतात असे. ओके, वाईल्ड लाईफ, नॅशनल वाईल्ड लाईफ. हे बघा, वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी पक्षी दिसतात. कोणते? ग्रेट फ्रिगेट बर्ड, रेड टेल्ड अँड व्हाईट टेल्ड ट्रॉपिक बर्ड, लेजन अल्बाट्रास, वेज टेल्ड शेअरवॉटर, रेड फुटेड बॉबी अँड हवाईन गूज. दिसले की तुम्हाला? मी आता वाचून दाखवले सगळे नावं. ओके, हे बघा, आपण याचा एक पिक्चर घेऊया, फोटो घेऊया या बोर्डचा. हे बघा, वाव. चला आपण लाईट हाऊस बघितलं बाहेरून. आतमध्ये काही आपल्याला एंट्री नाही मिळाली, ते बंद झालेलं आहे 4 PM ला. ते आपल्याला माहितीच होतं निघण्याआधी, पण म्हटलं तरी आज शेवटचा दिवस आहे तर आपण बघूया. बाहेरून का असेना दर्शन घेऊया. आपला व्ह्यू पॉईंट मिस नाही झाला पाहिजे कोणताच. जेवढे व्ह्यू पॉईंट आपल्याला कव्हर करता येतील तेवढे आपण करतोय. चला, चला आपण आता नेक्स्ट स्पॉटला जाऊया. बघूया कोणता आता आपल्याला मिळतोय. जवळजवळचीच करणार आहोत आपण. कशी दिसते मी? छान. चला, कोंबडी कोंबडा, चिकन चिकन चिकन. चला नेक्स्ट स्पॉटला जाऊया आपण आता. चला आपण आता पुआ बीच वरती जात आहोत.
हे बघा आता व्ह्यू, आणि हा साईडचा बघा गाडीतून पडणारी झाडं. Can we go to the beach? Where? Beach? Beach? There is no beach parking here. Oh. It's the hotel entrance. It's valet private parking lot. Oh, it's a private property? Yeah. Only public one is that little parking lot right before here. Okay. Yeah. And And- that beach, Hideaways, is closed. The trail's closed. Oh, that's closed. Yeah. Pupao Beach. Puapoa is on this side. So how do we go there? Just walk down there, but you gotta find parking. Oh, okay. Yeah. आम्हाला काही पुपिया बीचवरती जायला मिळालं नाही. इथे जे रस्त्यात होते तिथे 1-2च ठिकाणी पार्किंग होत्या आणि 2-3च कारची पार्किंग लॉट होती आणि तीही फुल होती. अजून आम्हाला रस्त्याने जाताना छोटा छोटा पार्किंग लॉट दिसत होता, पण तो प्रायव्हेट पार्किंग लॉट होता. त्या ठिकाणी कार पार्किंग केलं तर $200 फाईन लागेल असा बोर्ड लिहिलेला होता. आपण आता नेक्स्ट स्पॉट क्वीन पाथ, काय क्वीन पाथवरती जाणार आहोत. चला जाऊया. We walk down somewhere in the trail, but we have to park. मागे ते होतं ना पार्किंग आजच्या बँकच्या आसपास आता $200 फाईन दिलेलं काहीतरी. ते लोक शोल्डरवरती सांगितलं पार्क करायला. आपण आता नेक्स्ट स्पॉटवरती आलेलो आहोत, क्वीन पाथ. चला, हे लोक आलेत ना, त्यांनी सांगितलं, हे जे लोक आलेत ना क्वीन पाथमधून, तर आता ते लोक आलेत ना, मला दिसत आहेत का कारचे तिथले, तर ते जाऊन आलेत. आणि मुलांनी आणि धीरजने विचारलं त्यांना, धीरजने आणि मुलांनी विचारलं तर खूप मडी आहे, गुडघ्यापर्यंत त्यांचे चिखलाने पाय भरलेत खूप. आणि आमची ही तिघं बहादूर, काय म्हणतात त्यांना, तिघं बहादूर आमची मुलं आणि नवरा अगदी फुल पॅन्टमध्ये आलीत. आणि मग ते म्हणे नाही नाही, आणि मम्मा बघ ते असे, त्यांनी सांगितलं असे मडी आहे, नको जायला मग, नको जायला मग. म्हटलं तुम्ही हाफ घालून यायचं तुम्ही. मग आपण आता या बोर्डच्या तिथे आलो, बघूया बोर्डवरती का लिहिलंय. अच्छा, याचं काही भरलं नाही, एवढंच कुठे काय, त्याची पॅन्ट वगैरे चांगली. ए वाळून घ्या ना तुम्ही इथपर्यंत, थोडस चालून तरी येऊ. शूज घालून नाही जाऊ शकत ना. पाहिजे बूट नाही, हे घालायला पाहिजे. हे बघा, देऊ होतं. वाई मोमो, वाई मोमो. सनसेट बीच होता ना. Let's not do any beach considering what happened. तुम्हाला ना आता क्वीन पाथचा रोड दाखवते हां, थोडंसं चालून, कारण सगळ्यांनी बूट घातलेत, सगळ्यांनी लांब पॅन्ट घातलेत, अगस्ती, नील, धीरज सगळ्यांनी. तर आम्ही काही जाणार नाही तिथे, तर मी, आणि खूप पाऊस पण पडल्यामुळे तिथे चिखल आहे. हा रोड जातो खाली. चला मी तुम्हाला
दाखवते थोडासा, म्हणजे तुम्ही कोणी येण्याचा प्लॅन केला तर तुम्हाला माहिती पाहिजे, हो की नाही. चला आपण आता क्वीन पाथला जाऊया, म्हणजे थोडंसंच दाखवते कारण पावसामुळे चिखल झालाय. तर ही एंट्री इथून हा मार्ग आहे जाण्याचा. ओके, हे बघा किती मनी प्लॅन्ट आहे पाहिलं. जंगल जंगल पूर्ण मनी प्लॅन्ट पण भरलेलं आहे. हा बोर्ड इथे आणि इथे ही एंट्री. ओके, तर आपण इथून जायचं असं खाली. हा आहे ना क्वीन पाथ, पण पावसामुळे ना सगळं चिखल झालंय, तर आता मी चप्पल पण नाही आणली. हे घे. ए थांब, मी नाही येणार खाली. दिसलं, इथे सावकाश जायचं असं, सावकाश. ओके, अगदी सावकाश. त्याचं पाय ठेवायचं आणि असं, मग असं खाली 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 खाली, मग सगळा चिखल 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 आहे. ठीक आहे, आणि मग खाली मग खडकाळ. बघा किती जंगलात मनी प्लांट आहे. मनी प्लांटचं जंगल आहे म्हटलं तरी चालेल. हे बघा, हे बघा पूर्ण हवाईमध्ये मनी प्लांट आहे. खूप म्हणजे खूपच. दिसलं, हे बघा हा मनी प्लांट. बघितलं ना, सगळा मनी प्लांट मनी प्लांट. चला आपण आता परत जाऊया. आपण काही जाणार नाही, मी एकटी कुठे जाणार. मी पण बूट घालून आले आणि कोणीच नाही. सगळ्यांनी सगळं चिखल आहे, माझे पण बूट खराब होतं. ते मी तुम्हाला दाखवायला आले खरं. हे बघा, ते बघितले का किती मनी प्लांट आहे. हे बघा, पूर्ण जंगलमध्ये मनी प्लांट. चला परत जाऊया आपण. अरे बापरे, हे बघा सगळा मनी प्लांट दिसला. हे बघा मनी प्लांट. ओ माय गॉड, हे सगळे मनी प्लांट आहेत. हॅलो, आपण आता परत आलो. हा बघा हा बोर्ड. आपण इथून आता परत आलो. तुम्हाला कळालंच असेल आता. आता भरपूर 6 वाजून गेले असतील. किती वाजले थांबा सांगते मी तुम्हाला. किती वाजले बघ, 6:34 झाले. 6:30 वाजून गेले. आज आहे 28 तारीख आणि आज हवाईमधला आमचा 8वा दिवस होता ट्रिपचा. तर सकाळी उठून वेदर तर नेहमीप्रमाणेच म्हणजे आज पण खराबच होतं. मुलं मग ब्रेकफास्ट करायला गेले. इथे आमचं रिसॉर्ट आहे, रिसॉर्टमध्येच रेस्टॉरंट आहे. तिथे पैसे देऊन आपण बाय करायचं असतं फूड सगळं. तर ब्रेकफास्ट करायला गेले मुलं आणि धीरज, आणि लंच पण आम्ही मग रिसॉर्टमध्येच केलं. त्यानंतर मग रिसॉर्ट फिरले, मी थोडे फोटो काढले छान छान, आणि त्यानंतर आम्ही मग फिरायला गेलो. जे जवळचे स्पॉट होते त्या ठिकाणी दुपारी गेलो होतो. आम्ही पायी बीचला जाणार होतो. तिथे काही पार्किंगची सोय नव्हती, त्यामुळे मग तिथे काही आम्हाला जाता आलं नाही. त्यानंतर आम्ही लाईट हाऊसला गेलो, आणि आम्हाला माहितीच होतं म्हणजे ते 3:30ला बंद होतं. 4 PM ला ते बंद होत असतं. तर आम्ही गेलो तेव्हा ते म्हणजे आम्ही निघतानाच म्हणजे उशिराच निघालो होतो. आम्हाला माहिती होतं बंद आहे ते, पण बाहेरून तरी म्हटलं बघूया आपण. तर तिथे गेलो होतो आम्ही लाईट हाऊसच्या तिथे. त्याच्याजवळच अजून एक स्पॉट होता, तो बघितला. लाईट हाऊस बघितलं दुरून. त्यानंतर आम्ही क्वीन पाथला गेलो. हां, क्वीन पाथच्या तिथे गेलो. तिथे पण मग आम्ही बाहेरूनच त्या लोकांनी सांगितलं अशी मड आहे तिथे भरपूर. तर आम्ही काही शेवटपर्यंत गेलो नाही तिथे. तर तिथलं पण मी थोडं तुम्हाला दाखवलंय.
क्वीन पाथचं तिथे बोर्ड वगैरे दाखवला आहे आणि मार्ग पण दाखवला आहे. थोड्या अंतरावरती मी गेले आतमध्ये आणि परत आले. आणि कारण सगळ्यांनी पॅन्ट घातल्या होत्या लांब आणि शूज होते. आम्ही काही चप्पल वगैरे क्रॉक्स वगैरे घातलेले नव्हते. आणि मुलं तर नाहीच म्हणाले मडमधून जायचं त्या लोकांची अवस्था बघून. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना सुद्धा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला प्रवास अजून संपलेला नाहीये. भेटूया पुन्हा पुढच्या पार्टमध्ये.